जय शिवराय मित्रांनो, मी भावेश पवार. आपल्या हिंडखोर मावळ्या या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण प्रतापगडावर भेट देणार आहोत. प्रतापकडून पाहू शकतो, हा प्रतापगडची कमान आहे. चला तर मग भटकंती सुरू करूया. हे तुम्ही बघू शकता, पूर्ण ऐतिहासिक असं वास्तू आपल्याला बघायला भेटते. हाच किल्ला आहे, तिथे अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी वध केला होता. चला तर मग आत्ता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊया. आता तुम्हाला बघायला भेटेल अफजल खानाची कबर आपल्याला पायथ्यापासून बघायला भेटते. चला तर मग हा आहे एक बुरुज. चला तर मग आत्ता आपण पायथ्याची बुरुज बघून पुढे जाऊया. पुढे गेला असता आपल्याला पहिली एक कमान लागते. त्या कमानीतून आतमध्ये शिरलो असता पुढे जाऊया. आपल्याला बघू आपल्याला अजून काय काय बघायला भेटतात ते. पुढे जात असताना मला काही असे प्रकार दिसायला आला की तिथे त्या गडाचं काम चालू आहे. कारण आपण ते बघू शकतो की हे बघा साईडला आपल्याला बघता येतं पॅक केलं आहे. आता पुढे बघा हा बुरुज दिसतोय, त्यालाही तसंच करायचं चालू आहे. आता हा रोपवे दिसतोय तुम्हाला, त्या रोपवेने त्या बुरुजाचं काम करायला सुरू केले आहे. आणि हा पूर्ण काम हे शासनाकडे आहे, त्याच्यामुळं शासनाच्या नियमानुसार या बुरुजाचे काम चालू आहे. चला आता रोपवे बघूया आपण, म्हणजे कशा प्रकारचे रोपवे आहे तो आपल्याला बघायला भेटेल. आणि वरती अजून काय काय काम आहे तेही बघता येईल. हा बघा हा रोपवे आहे. आता यांनी कसं माल वाहतूक करतात ते अजून कळलं नाही आहे मला, परंतु ठीक आहे. आता आपण पायऱ्याने थोडंसं वरती जाऊ तर आपल्याला बघायला भेटतं आहे की इथला जो बुरुज आहे त्याच्यावरतीही काम चालू आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. हे जसं तुम्हाला पुढे जाऊन थोडंसं दाखवतो. हे बघा हा बुरुज दिसतोय, तर ह्याला रिडेव्हलपमेंट करायचं काम चालू आहे. तर चला तर मग पुढे जाऊया. आता पुढे दिसतोय तो महादरवाजा, त्या दरवाजापाशी जायचं आहे. सो आमचे गुरुवर्य सचिन सर शेडगे हे आपल्याला थोडीशी माहिती देणार आहेत. म्हणजे हे दरवाजा कशा प्रकारचा असतो ते, म्हणजे आणि काय काय असतं त्या दरवाजामध्ये आणि कशा प्रकारचे महत्त्व आहे त्या दरवाजांना, ते आता सांगतील ते. चला तर मग ते आपण ऐकूया, काय काय प्रकारचे दरवाजे आणि काय काय प्रकारची प्रोसेस असते त्या गोष्टींबद्दल. चला तर मग जर माहिती पाहिली तर हा जो पहिला दरवाजा आहे ह्याच्या समोरचा जर कातळकडा पाहिला तर हा अर्धवट आहे. म्हणजे खालच्या साईडला हे आत्ता पायऱ्या दिसतात ते, पण पहिल्यापूर्वी पायऱ्या असतील का नसतील याचा काय अंदाज येत नाही, कारण जुन्या पायऱ्या आपल्याला कुठे दिसत नाही. बरोबर. मोठमोठे दगड एका एक रातल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या दर्जा भरल्या गेल्यात ह्या सगळ्या चुन्यामध्ये भरलेल्या गेलेल्या आहेत. म्हणजे जुन्या जी बांधण्याची पद्धत होती त्याच्यामध्ये भरल्यात. आणि आता पुरातत्व खात्याने रिन्युएशनच्या अंतर्गत जे काम केले तर चांगल्या प्रकारे दर्जा भरून घेतलेले दिसतात. किमान हे पुढचं 100-200 वर्ष तरी या गडाचे भिंती तरी टिकतील हे आशावत आहे. परंतु वरचं बांधकाम जर पाहिलं तर वरचं बांधकाम आणि खालचं बांधकाम याच्यामध्ये तफावत आता दिसायला लागलेली आहे. कारण वरच्या बांधकामामध्ये वापरलेले सगळे खांडकी प्रकारचे दगड आहेत आणि खालचे जे जुने दगड आहेत ते मोठ्या मोठ्या पद्धतीचे आहेत. ह्याच्यामध्ये पाहण्यामध्ये एक फरक आपल्याला जाणवतोय की ह्याच्यामध्ये असलेल्या जंग्यांचा खालचा स्तर हा खूप मोठा आहे. पण हा मोठा करण्याची कारण काय आहे तर सरळ सरळ लक्षात घ्या, आपल्या इथं साधारणतः बुरुज जो दिसतो हा हाईटला एवढा नसतो. हा सरळ सरळ नाळेचा बुरुज, याचा उंच असा बुरुज आहे. त्यामुळं ह्या तटाला जर लोक चिटकून वरती चढायला लागली तर त्यांना तो मारा वरतून करता यायला पाहिजे. त्यामुळं तो खालच्या तटापर्यंत मारा यावा म्हणून तो सरळ सरळ ठेवलेला आहे. साधारणतः दरवाजाकडं येणारे जी लोक आहेत यांना वरच्या नाळेतून वरच्या जंगेतून मारता करू शकतो, पण इथून जी बुरुजाला वरतून तटाला चढणारे लोक त्यांना मारा करता यावा म्हणून त्या ठिकाणी ती जंग्या उभारलेली आहे. जंग्या म्हणतात का तर ज्याच्यातून जंग खेळला जातो, युद्ध खेळलं जातं म्हणून त्याला जंग्या म्हणलं जातं. हे जे प्रवेशद्वार दिसते त्या प्रवेशद्वाराच्या वरच्या साईडला जर नीट पाहिलं तर दोन्हीकडे तुम्हाला शरफ दिसते. जे
एक प्रतिकात्मक चिन्ह आपलं कोरलं जातं, जो शरभ प्राणी काल्पनिक प्राणी सांगितला गेलेला आहे, परंतु त्याचं ते त्या दोन्ही बाजूला बऱ्याच किल्ल्यांवरती आपल्याला तो कोरलेला दिसतो. शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला 1657चा हा किल्ला आहे. त्यामुळे त्याची बांधणी बिंधणी सगळी मराठा शैली पण ती कशा प्रकारची हे बघून घेतली. काल्पनिक गोतर झाला, हिरण्यकशिपूची कथा जी सांगितली जाते कथा, त्याच्यामध्ये भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपू त्रास देत होता. त्यावेळी नरसिंह अवतार घेऊनच हिरण्यकशिपूला मारावा लागला होता, कारण त्याला असा वर होता की ना मनुष्याकडून मरेल किंवा ना प्राण्याकडून मरेल. त्याच्यातलं दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून हिरण्यकशिपू आला आणि नरसिंह अवतार आला, आणि नरसिंह अवतारांनी हिरण्यकशिपूला मारला. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये नरसिंह उग्र झाला, पण नरसिंहाला पण मारावा लागत होता. त्याला तो मृत्यू शराबाकडून आला. याचा म्हणजे अर्ध सिंह शरीर सिंहाचं आहे आणि अर्ध सिंह असं म्हणजे प्राण्यागत दुसरं दाखवलेलं. तो शरब काल्पनिक झाला, परंतु काय म्हणतात नाही सामर्थ्याचं प्रतीक ते म्हणून ते कोरलं गेलं. सामर्थ्याचं प्रतीक आहे. त्याच्यावरती पक्षी दाखवलं गेलं. ते 5 हत्ती नाही त्याच्या ह्याच्यावरती काही वेळा दाखवलं जातं ना, ते गंडभिरुड दाखवला जातो. 2 गरुड असतो, त्याला दोन्हीकडे साईडला 2 मुंडके दाखवले जाते. गंडभिरुड विजयनगरच्या साम्राज्याचं चिन्ह आहे. ते बऱ्याच किल्ल्यांवरती पण दिसतं, शरभ किंवा गंडभिरुड दिसतं. आता इथं तर 2 शरभ आहेत. काही वेळा ह्या दोन्ही शरभांच्या पायामध्ये वेगवेगळ्या हत्ती असे पकडलेले दाखवतात. हत्ती म्हणजे हे सगळे हत्ती मी पायाखाली ठेवतोय, हे सगळे साम्राज्य. आता काही जण म्हणतात की ती 5 शाह होत्या, आदिलशाही, विजापूरची कुतुबशाही, सगळ्या ते कुतुबशाही सगळ्या त्या 5 शाही पायाखाली ठेवतो अशातलं ते म्हणायचे. पण ते साधारणतः आता अनेक किल्ल्यांवरती दिसून येतात हे शरभ. मग मित्रांनो, कशी वाटली आमच्या सरांची माहिती? हे बघा, आता आपण पहिले जंग्या कशा असतात ते दाखवून देऊ मला. आता ह्या ज्या आहे खालच्या साईडने एक जंग्या आहे, तिथून भाले फेक किंवा जे बाण असतात ते मारू शकतात. म्हणजे कुठला दुश्मन जर खालनं आला तर. आता हे आपली पहिला दरवाजा आहे. तर पहिला जेव्हा आतमध्ये गेलो असता आपल्याला काही तोफा बघायला भेटतात. आणि हे बघा इकडं बघू शकतो. चला, तर दरवाजाचा आतमधून गेलो असता प्रथम बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं असं. तर आपल्याला तो एक बुरुज बघतोय, लडाखू बुरुज, तो बघू शकतो आपण. चला तर मग त्या बुरुजाकडे जाऊया आपण. आणि हे बघू शकतो साईडला, हे आता त्या बुरुजांची कामं चालू आहेत सध्या, तीही आपल्याला बघायला भेटतात. चला, तर पुढे गेलो असता आपल्याला खूप असे बुरुज बघायला, तर बुरुजावरनं जाऊया. आहेत म्हणजे ह्या गडाने खूप एवढा मोठा पराक्रम केला आहे, हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणून तरी या गडाचं प्रतापगड म्हणजे एवढा मोठा प्रताप करणारा गड हा आहे प्रतापगड. आता हे बघू शकता आपल्याला. ह्या जर बघायचं म्हटलं तर हे जात्यांच्या आकाराचं दिसतात. म्हणलं जातं की ह्याच्यामध्ये चुना करतात, आणि हे बघितलं तर ह्याच्यामध्ये ह्या टाक्या आहेत, ह्याच्यामध्ये चुना ठेवला जायचा असं म्हणलं जातं ते. तर चला आपण आता बुरुजाकडे जाऊया. आता हा आपण बुरुज बघू शकतो. तर ह्या बुरुजाकडनं आपण पूर्ण मागच्या साईडनी कसा आहे म्हणजे पूर्ण राऊंडली बघूया कसा आहे, आपल्याला बघायला भेटेल कसा आहे तो. चला तर मग इथून एक छोटासा दरवाजा टाईप आहे, तिथून जाऊया. आणि आता बघू शकतो आपण खाली पूर्ण असा राऊंडली सर्कल आहे, त्याच्यातून जाऊया. खूप असं छान असं दृश्य आहे, ते बघू शकता. आणि एवढं मोठं दगडाचं काम करणं हे काय आत्ताच्या वेळेला काही खतरनाक म्हणजे एवढं करायचं आणि एवढं करून ठेवायचं हे काय साधी गोष्ट नाही आहे. तब्बल महाराजांची कीर्तता तब्बल 50 वर्षाची होती आणि महाराजांकडं खूप सारे किल्ले आलेत. म्हणजे महाराजांच्या वयाच्या दुप्पट किल्ले किंवा तिप्पट म्हणू शकतो किल्ले
महाराजांकडे होते. आता हा जो एरिया बघू शकतो आपण, ह्याला रडतोंडीचा घाट हे म्हणतात. आता रडतोंडीचा घाटच का, कारण त्या काळामध्ये लोकांना हेतून यायचं म्हणलं तरी खूपच कठीण असायचं. तर विचार करा, आत्ताच्या लोकांना तिथून येणं म्हणजे काय सांगायचं, खतरनाकच. चला तर मग आता आपण बुरुज कंप्लीट केला आहे. आता हे बघू शकतो. चला तर मग बुरुजावर जाऊया. बुरुजाचं वैशिष्ट्य आणि बुरुजाबद्दल थोडंसं समजून घेऊया, कशा प्रकारचा हा बुरुज आहे तो. चला, आता हा झुंजार बुरुज म्हणजे एकदम खूपच महत्त्वाचा बुरुज हा मानला जातो. कारण ह्याच बुरुजावरनं सगळ्या दिशेला किंवा तिन्ही दिशेला आपल्याला बघू शकतो असा हा बुरुज आहे. सो ह्याच्या जर आपण प्रत्येक गोष्टीची माहिती करून घेऊया थोडीशी. आता बघा, इथं बघू शकतो आपण, ह्याच्यामध्ये बघा तुम्ही दृश्य बघू शकता, किती छान असा सह्याद्री आपल्याला बघायला भेटतो. आणि हा रडतोंडीचा घाट, असे 4-5 वाटा आपल्याला बघायला भेटतात इथनं. खूपच अप्रतिम असा दृश्य आहे. आणि हा आपला प्रतापगड आपल्या अवाढव्य रूपात इथे स्थानापन्न आहे. चला तर मग इथलं आपलं बघून झालेलं आहे. आता आपण पुढील मार्गास जाऊया. बघा, आता आपण आलो इकडनं होतं, तर आपण इकडनं जाणार आहोत. या साईडने जाऊया, बघूया अजून पुढे अजून आपल्याला काय काय बघायला भेटतं ते. चला, आता ह्या किल्ल्याची कामं चालू असल्यामुळं एक दरवाजा आता मला दिसला होता. हे बघा, इकडं जायचं आपल्याला, कारण हा इकडं दिसतोय ना, तो दरवाजा बंद केलेला आहे. कारण इथे थोडीशी कामं चालू आहेत बनवायची, त्याच्यामुळं तो दरवाजा बंद केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला शरफ बघायला भेटतात. तो बघितला असतं, पण ते बंद असल्यामुळे आपल्याला काही तिथं जाता येत नाही आहे. चला मग पुढे जाऊया. आता आपण पायऱ्यांच्या साह्याने पुढे चाललो आहेत. बघू अजून आपल्याला पुढे काय काय असं बघायला भेटतं ते. इथं खूपच अशी, जसं सिंहगडावर कसं आपल्याला घरं दिसत आहेत, तशा प्रकारची इथे थोडीशी घरं आपल्याला बघायला भेटतात. सो चला, आता आपण दुकानांपाशी आलो आहोत. सो हे बघू शकता तुम्ही, दुकान आहेत. आता ह्या दुकानांपासून आपण पुढे भवानी मातेच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाणार आहोत. सो बघा, आपण बघू शकतो आत्ता आहे ना, अजून 2 ते 3 मिनटामध्ये आपण तिथं पोचूया. भवानी मातेचं मंदिर बघून झाल्यावरती आपण काही 2-3 बुरुज आहे तेही बघायचे आहे. आणि प्लस एक खूप छान असं शिवाजी महाराजांचं अप्रतिम असं त्यांनी मंदिर नाही म्हणू शकत आपण, तर एक मूर्ती बांधलेली आहे किंवा बसवलेली आहे, ही आपल्याला बघायचीच आहे. हे बघा, आता बघू शकतो आपण इथं भवानी मातेचं मंदिर आहे. तर चला तर मग भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊया. चला, ह्या आतमध्ये गेलो असता आपल्याला खूप असं छान असं दृश्य बघायला भेटतं. मंदिर हे खूप जुनं, म्हणजे जेव्हा या किल्ल्याची निर्मिती झाली तेव्हाच बांधलेलं असं आढळून येतं. हे बघू शकता, खूप साऱ्या अशा तोफा आपल्याला बघायला भेटतात. या छोट्या छोट्या अशा तोफा आहेत, म्हणजे जे उंटावरनं जे दागल्या जातं. हे भवानी मातेचं मंदिर आहे. सो चला, आता आतमध्ये आपण जाऊया. पहिलं आपण बाहेरून बघूया की त्याची बांधणी कशी आहे. तुम्ही बघू शकता खाली खूप छान असे दृश्य बघायला भेटतं, म्हणजे खूप एक बेस्ट आहेत. चला तर मग आता भवानी मातेच्या मंदिरातून दर्शन झालं, कारण आत्ता अलाउड नाही आहे आपल्याला आतमधून फोटो काढणं, व्हिडिओ काढणं ते, त्याच्यामुळं दर्शन करून झालं आहे आपलं. तर आत्ता आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा बघायचा आहे. सो चला मग आता आपण आहे ना पुढे जाऊया. इथून थोडंसं पुढे गेलो असतं प्रथमच आपल्याला एक हनुमानाचं मंदिर बघायला भेटते. तिथे जाऊन आपण थोडंसं दर्शन घेऊया हनुमानाचं, आणि मग पुढे आपण जाऊया.
हे बघा, हे बघा, आता आपण हे आपण बघू शकतो हनुमानाचं मंदिर आहे. मला एक प्रश्न होता, सगळीकडे चपेटदार मारुतीच का असतो? कारण हाही बघू शकतो आपण, हा पण चपेटदार मारुतीच आहे. सो आता त्याचं उत्तर लवकरच भेटेल मला वाटतं आहे, शोधतो आहे मी. चला तर मग आत्ता आपण पुढे आलो आहो. आपल्याला अजून एक दरवाजा बघायला भेटतो आहे. आता ह्या दरवाजातून बघूया. हे बघा, इथेही शरब दिसत आहेत आपल्याला दोन्ही साईडला. त्याचं शरबाचं वैशिष्ट्य आमच्या सरांनी सांगितलंच आहे, काय असतात शरब्स म्हणून. सो इथंही काम चालू आहे दरवाजांचं. तुम्ही बघू शकता इथे लोखंडी रॉड असे लावलेले आहेत. हे चिन्ह कसलं आहे मलाही नाही कळणार. आता हे रॉड लावलेले. चला आता आपण इथून आतमध्ये जाऊया. आता इथून आतमध्ये गेलो तर आपल्याला थोडंसं 2 ते 3 मिनटं बघा मंदिर दिसतं. केदारनाथाचं मंदिर आहे. अशी 2-3 मंदिरं आहेत वरती तसे बघायला म्हटलं तर समोरच आपल्याला बघा, बघू शकता समोरच आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला भेटतो. चला तर मग आपण बघूया तो पुतळा कसा आहे ते. चला. खूपच अस्मरणीय आणि खूपच छान असा पुतळा आपल्याला बघायला भेटतो आहे. हे बघा किती छान असा आहे. आणि बाजूला खूप छान असं त्यांनी हिरवळ किंवा झाडे बिडे लावल्यामुळं त्यांचं दृश्य हे अजून खूपच छान झालेलं आहे. आता आपण साईडला जे बुरुज आहेत तेही बघून घेऊ की हे बघा आपल्याला बघायला भेटतात हे बुरुज. आपण तो बुरुज बघूया कशा प्रकारचे आहेत ते. आणि ह्या बाजूने खूप छान असं दृश्य बघायला भेटतं. जेव्हा आपण झुंजार बुरुज बघायला गेलो तिथे किती छान दृश्य होतं, तसं इथंही खूपच छान आहे. हाही जो बघतो एरिया तोही आपण सांगू शकतो की हा पण रतोंडीचा घाटच असू शकतो. कारण इथेही तुम्ही बघू शकता एवढा खतरनाक किंवा डेंजर असा दृश्य आहे. त्याच्यामुळं खूपच छान. आणि आता हे बघा, आता आपण बघू शकतो हा बुरुजाचा भाग किती छान आहे. आता इथून जे दृश्य बघायला भेटतं ते